कंबाईन ग्रुप सी मेन्स 2024 या सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे. तर या 4 महिन्यामध्ये तुमचा अभ्यास कसा असला पाहिजे विथ रिगार्ड्स टू इंग्लिश सब्जेक्ट, म्हणजे इंग्लिशची स्ट्रॅटेजी काय असेल, इंग्लिशचा या 4 महिन्यात मी अभ्यास कसा करावा आणि आउट ऑफ 40 प्लस माझे कसे करत येतील यावरती आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बोलायचं आहे. काही लोक हे पहिल्यांदा मेन्सला असतात तर त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो की मी पहिलीच मेन्स आहे तर पहिल्या मेन्समध्ये मला लँग्वेज पेपरला 80 प्लस स्कोर होईल का, इंग्लिशमध्ये 40 प्लस करत येतील का, तर येतात. तर नेमकं काय अभ्यास असला पाहिजे आणि काय स्टडी असली पाहिजे तर या संदर्भात आपण टोटल 7 पॅरामीटरमध्ये बोलणार आहोत. पहिला पॅरामीटर म्हणजे मिथ काय काय परीक्षेचे ते आपण बोलूया. दुसरं म्हणजे 2024चं क्वेश्चन पेपर पॅटर्न काय आहे, कशा प्रकारे प्रश्न आयोग आता रचत आहे त्याबद्दल बोलूया. नेक्स्ट महत्त्वाचं पॉईंट म्हणजे इंग्लिश ग्रामरबद्दल, नंतर इंग्लिश व्होकॅब्युलरी या घटकाबद्दल, नंतर इंग्लिश कॉम्प्रेन्शन आणि त्यानंतर लास्ट महत्त्वाचे 2 पार्ट म्हणजे PYQ म्हणजे रिसेंट PYQ आणि ओल्ड पण, आणि नंतर असेल लास्ट म्हणजे आपली टेस्ट पेपर म्हणजे टेस्ट सिरीजचं काय महत्त्व आहे. तर पहिला सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मिथ. बघा बऱ्याच वेळा आपण जेव्हा स्टडी करतो तर आपल्या आजूबाजूला जी जनता असते, जी लोक असतात, जी मित्रमंडळी असतात ते आपल्या त्या डिस्कशनमध्ये बऱ्याच वेळा आपण असं बोलत असतो की जे लोक पहिल्यांदा मेन्सला असतात त्यांना मार्क्स पडत नाही. हे सर्वात मोठं मिथ आहे. तर ज्यांनी ऑलरेडी मेन्स दिलेले आहेत किंवा जे ऑलरेडी मॅच्युअर्ड आहेत किंवा जे ऑलरेडी सिनियर आहेत त्यांना हायेस्ट मार्क्स मिळतात असं काही नाही. तर हे मिथ आधी डोक्यातनं इरेज करा. जी लोक पहिल्यांदा मेन्सला आहेत त्यांना सुद्धा 80 प्लस स्कोर जाऊ शकतो पहिल्या पेपरला, फक्त त्यांची स्ट्रॅटेजी प्रॉपर पाहिजे. दुसरं मिथ म्हणजे काय की जर मला तर इंग्लिशमध्ये हायेस्ट मार्क्स मिळवायचे आहे तर मला रिसोर्सेस खूप असले पाहिजे. काहीतरी ऑक्सफर्ड डिक्शनरी पाठ करणार, अनेक रिसोर्सेस मी जमा करणार, काहीतरी PDF डाउनलोड करणार. हे ॲब्सोल्युटली रॉंग आहे. फक्त रिलेटेड म्हणजेच काय की लेस इज मोर. मी नेहमी म्हणत असतो बघा, लेस इज मोर म्हणजे काय, जे तुम्ही थोडं आहेत तेवढं जरी कंप्लीट केलं तरी तुम्हाला 40 प्लस इंग्लिशमध्ये सहज मिळतात. तर इंग्लिशमध्ये मार्क्स मिळण्यासाठी हायएस्ट म्हणजे 40 प्लससाठी काही गरज नाही तुम्हाला अननेसरी मेनी रिसोर्सेसची, फक्त लिमिटेड. जसं फॉर एक्झाम्पल आहे नोट्स असेल, फॉर एक्झाम्पल आहे 0 एरर PYQचं पुस्तक असेल किंवा ओकॅबसाठी आपलं कायझन पुस्तक असेल, इनफ. तेच तुम्ही किती वेळा वाचतायत ते खूप मॅटर करणार आहे. त्यामुळे लेस इज मोर हा फॉर्म्युला डोक्यात घ्या. तिसरा सर्वात मोठं मिथ म्हणजे काय की इंग्लिश 3 महिन्यात किंवा 4 महिन्यात होत नाही. खरं तर मित्रांनो मेन्सला गेल्यानंतरच लोक अभ्यास इंग्लिशचा करतात, त्याआधी कोणी इंग्लिशचा अभ्यास करत नाही. त्यामुळे तुम्ही डोक्यातनं हे काढून टाका की 3 महिन्यात इंग्लिश होणार नाही. 100% होतं. 3 काय अगदी 2.5 महिन्यात सुद्धा होतं. तुमचा टाइम मॅनेजमेंट आणि तुमचा आत्मविश्वास ह्या दोन्ही गोष्टींची सांगड झाली पाहिजे, तेव्हाच तो 2.5 ते 3 महिन्यात सहज संपतो. त्यामुळे हे मित्र डोक्यातनं काढा की इंग्लिश सब्जेक्ट हा 3 महिन्यात होणार नाही. नेक्स्ट की फॉर एक्झाम्पल की एखादं गोष्ट म्हणजे सपोज मला इंग्लिशमध्ये 40 प्लस मिळवायचे त्यासाठी व्होकॅब्युलरी काय 10 ते 20,000 पाठ पाहिजे. हे तुम्ही युट्यूबवरती कोणाचं ऐकलं असेल किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेस बरेचसे लोक सांगत असतात की तुमचे 20,000 माझे व्होकॅब्युलरी पाठ होत्या 30,000. काही गरज नाही आहे. तुम्ही फक्त 500-700 शब्द जर डोक्यात असतील जे परिस्थिती येतात त्या बेसवर सुद्धा आपण हायेस्ट स्कोर करू शकतो. त्यामुळे काही गरज नाही आहे तुम्हाला काहीतरी 20,000-30,000 शब्द पाठ करायची. इट इज अननेसेसरी टास्क, इट इज वेस्टेज टास्क. तर ह्या होत्या मिथ की ज्या लोकांच्या मनामध्ये नेहमी असतात. महत्त्वाचा नेक्स्ट पॉईंट म्हणजे आपण बोलूया म्हणजे रिसेंट 2024ला ट्रेंड काय आयोगाचा. बघा एक जर विचार केला तुम्ही तर मागच्या रविवारी राज्यसभा मेनचा पेपर झाला तो म्हणजे राज्यसभा 24चा, आणि तो 1.5 वर्षानंतर झाला. म्हणजे 1.5 वर्षानंतर एक मेन एक्झाम झालेली आहे ज्यामध्ये आयोगाने पहिल्यांदा इंग्लिश मराठीचा पेपर 1.5 वर्षानंतर बनवला आहे. त्यामध्ये काय ट्रेंड दिसतो आपल्याला, तर महत्त्वाचा ट्रेंड म्हणजे येस कॉपी होत आहेत काही प्रश्न, काही होत आहेत, सगळे होत नाही. पण कॉपी करण्याचं पॅटर्न आयोगाचं थोडं दिवसेंदिवस बदलत आहे. म्हणजे आधी काय असायचं एखादा प्रश्न कॉपी पेस्ट असायचा, म्हणजे ABCD तोच कॉपी पेस्ट ABCD. बऱ्याच वेळा असं होतं की कॉपी झालेले प्रश्न ॲज इट दिसतात आपल्याला, पण 24ला तसं नाही आहे. त्याने कॉपी केली आहेत पण त्याने कॉपी करण्याची त्याची पद्धत त्याचा ट्रेंड बदलला आहे. जसं फॉर एक्झाम्पल व्होकॅब्युलरीमध्ये राज्यसेवेचा पेपर त्याने काय केलं, इम्पास आणि क्वांटी एसेन्शियल हे शब्द PYQ मधून कॉपी केले. पण कॉपी करताना ते शब्द इम्पास आणि क्वांटिसेन्शियल हा जसं तसं कॉपी न करता त्याचा वेगळा प्रश्न त्याने डिझाईन केला आणि तो आपल्याला विचारला. म्हणजे थोडक्यात एक ट्रेंड आपल्याला दिसतो की प्रश्न कॉपी होतात पण नॉट ॲज इट इज, ते कुठेतरी म्हणजे वेगळ्या प्रश्नामध्ये फिट होतात. हा पहिला ट्रेंड. दुसरा ट्रेंड व्होकॅब आणि ग्रामर म्हणजे दोघांचं कसं आहे संतुलन आहे का, येस तर सेम आहे. ग्रामरवरती तेवढेच आणि व्होकॅबवरती तेवढेच प्रश्न येतात. 15 ते 18च्या दरम्यान व्होकॅबवरती प्रश्न आयोग विचारतं आणि ते सेम ट्रेंड आहे 15 ते 18, त्या पुढे किंवा त्याच्या मागे होत नाहीये. ग्रामरचे प्रश्न तेच आहे, त्यांची व्याप्ती मॉडरेट टू टफ आहे, एकदम इझी पण नाही आहे एकदम टफ पण नाही, म्हणजे मॉडरेट लेवलला आहे. मग आता आपण असं म्हणूया का की सगळे प्रश्न कॉपी होतात, तर नाही, सगळे प्रश्न कॉपी होत नाही. मग काही प्रश्न कॉपी होतात, काही प्रश्न विशिष्ट पुस्तकातनं विशिष्ट रिसोर्समधनं आयोग कॉपी करत असतं. मग आपण यासाठी काय करावं, मग यासाठी ट्रेंड काय आहे की आधी मी PYQ समजून घेणार, नंतर नवीन काय ते बघू आपण. ठीक आहे, तर हे रिसेंट क्वेश्चनचा ट्रेंड आहे. कॉम्प्रेन्शनचाही तोच पॅरामीटर आहे, तेवढाच कॉम्प्रेन्शनची लेंथ पण आहे, प्रश्न आहेत त्याच दर्जाचे. त्यामुळे काही नवीन काही वेगळं आपल्याला दिसले नाही आहे. हा झाला रिसेंट ट्रेंड.
नंबर नेक्स्ट, आता आपण एक्झॅक्टली बोलूया ग्रामरबद्दल. आता मी काय घेऊ, कुठलं पुस्तक वाचू, कुठून सुरुवात करू? तर व्हेरी बेसिक थिंग, जर तुम्ही आपली बॅच जॉईन केली असेल किंवा नसेल तरी चालेल, तर काय करायचं, सर्वात एक लेक्चर स्टार्ट करायचं बेसिक पासून. अगदी कुठलाही नाऊन प्रोनाऊन ॲडजेक्टिव्ह काही वाचू नका, अगदी बेसिक स्टार्ट करू आपण आधी. म्हणजे आधी समजून घ्या की मी अगदी बेसिकला गेलो, बेसिकची नोट्स घेतली. नोट्स मी आपल्या टेलिग्रामला आणि ॲपला मोफत अवेलेबल करून दिलेली आहे. म्हणजे काही गरज नाही तुम्हाला की तुम्ही बॅच जॉईन करावी. तुम्ही बॅच नाही जॉईन केली असली तरी सुद्धा नोट्स सगळ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे मोफत. म्हणून आता पहिली स्ट्रॅटेजी ही आहे की मी बेसिकचं लेक्चर घेतलं, बेसिकचं लेक्चर संपलं, नंतर मी बेसिकची नोट्स घेतोय. बेसिकच्या नोट्समधून मी सगळे नोट्स वाचली, ती बेसिकचे फक्त 5 पानं, एकदा दोनदा तीनदा, संपलं, बाजूला ठेवली नोट्स. नंतर घेणार मी बेसिकचे PYQ. मग मी घेणार झिरोवर पुस्तक हातात, बेसिकचे PYQ वाचणार. बेसिकचे PYQ मी एकदा दोनदा तीनदा चारदा सॉल्व्ह करणार. जे प्रश्न माझे चुकले ते पुन्हा पुन्हा मी डील करणार. मी समजून घेणार की माझे का चुकले. मग यामध्ये झालं माझं बेसिकची नोट्स आणि बेसिकची टेस्ट. दॅट्स ओके, ओव्हर. मग आता बेसिकची नोट्स संपली माझी, बेसिकची PYQ संपली, बेसिकची टेस्ट अवेलेबल आहे ॲपला. ती टेस्ट डाउनलोड करा आणि सॉल्व्ह करा एक्झॅक्टली 30 मिनिट्स लावून. म्हणजे तुमचा हा टॉपिक पूर्ण कंप्लीट झाला. एक नोट्स, नंबर 2 PYQ, नंबर 3 टेस्ट. दॅट्स ओके, ओव्हर. आता या बेसिकला मी डायरेक्टली ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा सप्टेंबरला येणार आहे. म्हणून म्हणतो मी याला आताच 3दा 4दा 5दा जेवढं वाचायचं वाचून घ्या. टेस्ट नुसती सॉल्व्ह करायची नसते मित्रांनो. काही लोक टेस्ट सॉल्व्ह करताना फेकून देतात. टेस्ट वारंवार वाचायची असते. आपल्या इंग्लिश विषयामध्ये कुठले करंट अफेअर नाही, त्यामुळे याच्यात काही बदल होणार नाही 10 वर्षानंतर सुद्धा. तोच ट्रेंड आहे, तेच सेम प्रोसेस आहे. फक्त प्रश्नांची व्याप्ती बदलते, प्रश्नांची डिफिकल्टी लेवल बदलते, प्रश्नांचं स्ट्रक्चर म्हणजे त्याची मांडणी ABCD असेल, हे स्ट्रक्चरनुसार ते बदलत असतात. ते समजणं गरजेचं आहे. नेक्स्ट, मग आता मी काय करणार, मग मी नेक्स्ट चॅप्टर घेसेल. म्हणजे टेन्स असेल, नाऊन असेल, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, सिंथेसिस, प्रिपोजिशन, हे प्रत्येक चॅप्टर वाईज जाणार. चॅप्टरचे लेक्चर, चॅप्टरचे नोट्स आणि चॅप्टरची PYQ आणि चॅप्टरची टेस्ट. ह्या 4 गोष्टी. पहिलं म्हणजे मी लेक्चर बघेल. नंबर 1, लेक्चर नसतील माझ्याकडे तर मी टेस्ट म्हणजे नोट्स घेईल, त्या नोट्सचा टॉपिक घेईल, त्यानंतर त्याची PYQ घेईल आणि त्यानंतर त्याची टेस्ट घेईल. हे सर्व तुम्हाला 4-5 वेळा करायचं आहे. असं बरोबर 2 महिन्यात तुमची जी बॅचही संपते, तुमचं ॲक्च्युली पूर्ण ग्रामरही संपत आहे, तुमचे ग्रामरचे PYQ संपत आहेत आणि तुमच्या टेस्टही संपत आहेत, सगळ्या टॉपिक वाईज. हा झाला ग्रामरचा स्टडी. नेक्स्ट, आता आपण वळूया आपल्या व्होकॅब्युलरीला. मग आता संपूर्ण ग्रामर कंप्लीट केल्यानंतर व्होकॅब स्टार्ट करायचं का? तर नाही, ही चुकीची संकल्पना आहे. जसं मी ग्रामर स्टार्ट केलं आहे, मी म्हटलं तुम्हाला की मी काय केलं, एक नोट्स घेतली आणि त्यानंतर मी घेतले PYQ, त्यानंतर टेस्ट. हे जसं मी ग्रामर जसं पॅरलली सुरू आहे त्याच प्रकारे व्होकॅब सुद्धा पॅरलल सुरू करा. पण व्होकॅब करताना एक गोष्ट डोक्यात घेऊ, व्होकॅबला कुठली नोट्स नाही आहे. मग आपण काय करूया, सर्वात एक डोक्यात घ्या की PYQला जाऊ. व्होकॅबचे काही पॅरामीटर आहे. कोणकोणते पॅरामीटर आहे? जसं फॉर एक्झाम्पल सिनॉनिम्स आहे, नंतर अँटोनिम्स आहे, नंतर वन वर्ड आहे, नंतर इडियम्स आहे, नंतर स्पेलिंग आहे, नंतर प्रोवर्ब आहे, नंतर होमोनियम्स आहे. या सगळ्या पॅरामीटरमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन कशावरती येतात? तर इडियम्सवरती. मॅक्झिमम नंतर वन वर्डवरती, नंतर सिनॉनिम्स, नंतर अँटोनिम्स. तर सर्वात आधी सोपा पार्ट आपण घेऊया. डिफिकल्ट पार्ट जो आहे सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स थोडा साईडला ठेवू. आपण आधी आपला कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी आपण घेऊया इडियम्स, ज्या सोप्या असतात. मग इडियम्स काय करणार मी, नोट्स तर नाही आहे, मग एक काम करा, PYQ मधनं झिरोवर पुस्तक घेतलं मी, सगळ्या इडियम समजून घ्या. आता इडियम समजताना काय करायचं आहे, इडियम्सवरती प्रश्न कसं मांडलेले आहेत आयोगाने. काही इडियमचे प्रश्न आहेत जे जोड्या लावा आहेत, काही इडियम्स आहेत जे अंडरलाईन करून 3-3, 4-4 वाक्य देऊन त्या खाली तो विचारतो त्यांची मिनिंग. काही इडियम जे आहेत त्या तोडलेले आहेत म्हणजे फिल इन द ब्लँक म्हणून तो विचारतोय. काही इडियम जे आहेत त्या वाक्यात अंडरलाईन करून आले आहेत त्याचं मिनिंग विचारतोय. काही तो उलटा आहे, वर मिनिंग दिलेला आहे आणि खाली इडियम दिलेला आहे 4-5. म्हणजे व्हरायटी ऑफ क्वेश्चन स्ट्रक्चरिंग ऑन द बेसिस ऑफ द इडियम्स दॅट यू नीड टू अंडरस्टँड फर्स्ट. फक्त इडियम्स इकडे आहेत आणि इकडे मिनिंग आहे हे पाठ करणं ॲब्सोल्युटली रॉंग मेथड. ट्राय टू अंडरस्टँड वन थिंग. तुम्हाला इडियम पाठ करायच्या ना, आधी पाठ नका करू पुस्तकातून कोणत्याही, सर्वात आधी PYQ. म्हणजे मला कळलं की इडियम इथं फिल इन द ब्लँक येते, इथं जोड्या लावा येते, इथं मिनिंग विचारतोय, इथं तो अर्धी चुकवले त्याने. या सगळ्या व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स इडियमच्या समजून घ्या. म्हणजे मग मी काय केलं, PYQच्या सगळ्या इडियम डोक्यात फिट केल्या. डन. मग आता सपोज जर इडियमवरती 5 प्रश्न आहे, मग आता 5 पैकी आयोग काय करणार, 2 किंवा 3, 2 कॉपी करणार. मग उरलेल्या 3 कुठून? त्यासाठी घ्या कायझन पुस्तक. मग कायझन पुस्तक जेव्हा तुम्ही हातात घेणार तर सगळ्यांना का संपू, आणि सगळं संपणार नाही येते, कुठली गोष्ट संपू नका, ते कंटिन्यू ठेवा, त्यालाच आपण कायझन प्रोसेस म्हणतो. मग मी काय करणार, आता माझे इडियमचं सगळे PYQ संपले. आता काय, मग आता इडियमचं सगळ्या कॉपी होणार नाही आहे. 5 प्रश्न आले त्यातले 2 कॉपी होतील, उरलेले 3 काय. मग टार्गेट ठेवा दररोज 2 ते 3 पेज कायझन पुस्तकातलं. एका दिवशी संपू नका. दररोज मी जर 5 पेजेस टार्गेट ठेवलं की मी 5 पेजेस इडियमचे संपवणार आहे, म्हणजे पॅरलली PYQ संपताय माझे आणि इडियम्स ज्या मी कायझन पुस्तकात दिल्या आहेत त्याही संपताय. म्हणजे तुम्हाला जर 5 पैकी 5 पाहिजे असतील तर तुम्हाला दुसरा रिसोर्स वाचावाच लागेल कायझन. म्हणजे सगळ्याच कॉपी होणार नाही हे सांगतोय, आणि ते पुस्तक एका दिवसातही होणार नाही आहे. मग मी 5 पेज 10 पेज असं माझ्या ॲबिलिटीनुसार ठरवेल. म्हणजे मी काय करतोय, 1 ग्रामर घेतोय 1-2 तासासाठी, 2 व्होकॅब घेतोय 1-2 तासासाठी,
आणि 3 मी अर्धा किंवा 1 तासासाठी मी घेतोय माझं कायझन पुस्तक. म्हणजे मी पॅरलल जातोय. पहिल्यांदा मी ईडीएम संपवल्या, PYQ आणि कायझन मधलं संपलं. मग मी ईडीएमची टेस्ट टाकलेली आहे आपल्या ॲपवरती. ती ईडीएमची टेस्ट प्रिंट काढा आणि ती सॉल्व्ह करा. म्हणजे 3 गोष्टी होतात तुमच्या. एक, तुम्हाला PYQ समजताय की तुम्हाला ईडीएम्स कसा अभ्यास करायचा आहे. नंबर 2, तुमचं इतर सोर्स म्हणजे कायझन पुस्तकातनं रिमेनिंग होत आहेत ईडीएम्स. नंबर 3, तुम्ही त्यावरती टेस्ट सुद्धा सॉल्व्ह करतायत की अशा ह्या ईडीएम्स आहेत डोक्यात माझ्या आणि त्या अशा अप्लाय होतील या टेस्टमध्ये. आणि त्यात तुम्ही स्वतः चेक करताय की 50 पैकी माझे 40 करेक्ट आले, 30 करेक्ट आले, म्हणजे चुकलेले आहे, त्याच्यावरती काम करा. दॅट्स ओके. ओव्हर ईडीएम्स सेम थिंग. सेकंड नंबर, वन वर्ड घेऊया. वन वर्ड सबस्टिट्यूट पुन्हा PYQ घेऊ. वन वर्ड सबस्टिट्यूट काही जोड्या लावायत, काही मिनिंग दिलेला आहे, खाली तो देतोय वन वर्ड सबस्टिट्यूट, काही वन वर्ड सबस्टिट्यूट म्हणतो तो याचा मिनिंग सांगा. म्हणजे व्हरायटी ऑफ क्वेश्चन स्ट्रक्चरिंग समजून घ्या की वन वर्डवरती कसा प्रश्न येतो. आधी संपवा PYQ, नंबर उरलेले जे उरलेले पुढचे मग ते उरलेले असतील कायझन पुस्तकातनं, कायझन मधनं संपवा. दोन्ही संपले, त्याची टेस्ट घ्या, ती सॉल्व्ह करा. दिस इज द प्रोसेस. एकदम स्ट्रॅटेजिक वाईज आपण एकदम डे वाईज जाऊया आपण. म्हणजे असं काहीतरी एक न धड भराभर चिंता करू नका. 1 by 1 ईडीएम संपल्या, नंतर वन वर्ड संपले, आता वन वर्डची टेस्ट संपली. आता घेऊया सिनोनिम्स. PYQ मधनं डॉट 1 by 1 करा, ते कॉपी होतात. डॉट म्हणजे त्याचे 4 ऑप्शन सुद्धा, त्याचा मिनिंग मी खाली इंग्लिशमध्ये मराठीमध्ये दिलेला आहे. ते मल्टिपल मिनिंग सगळे बाजूला काढा, सगळे डोक्यात घ्या. ते म्हणजे मी काय करतोय, एक ग्रामर माझं पॅरलल चालू आहे, ओके माझं पॅरलल चालू आहे. सो आय एम गोइंग इन द राईट डिरेक्शन. असं करू नका फक्त ग्रामर आधी नंतर ओके, अजिबात नाही. दोन्ही पॅरलली, म्हणजे हाफ डे माझा त्यात जाईल, ग्रामर पण आणि ओके पण. ईडीएम झाल्या, वन वर्ड झालं. सिनोनिम्स मध्ये समजून घ्या प्रश्नाचं मांडणी कशी आहे. पुन्हा तिथं जोड्या लावाय, काही फिल इन द ब्लँक आहे, काही 2-2 शब्द आहेत त्याचे 2-2 मिनिंग, काही 3-3 शब्द आहेत त्याचे 3-3 मिनिंग, काही एकच शब्द आहे, काही वाक्यामध्ये अंडरलाईन केलेले आहेत. सो व्हरायटी आहे. जसं बघा ग्रुप सी ला काही प्रश्न असे आहेत आणि ग्रुप बी ला रिसेंटली 23ला प्रश्न आहे. त्याने अर्धवाक्य दिला, अर्धवाक्य म्हणतो याचा अँटोनिम सांगा, अर्धवाक्याचं सिनोनिम सांगा. डिपार्टमेंटल ASY 21ला एक प्रश्न दिलाय, 4 वाक्य दिलाय म्हणतो, त्या 4 वाक्यांमध्ये एकमेकांचे आहे का कोणी अँटोनिम ते शोधा. म्हणजे व्हरायटीचे स्ट्रक्चर बदललाय 21, 22, 23ला, ते समजून घ्या. फक्त शब्द पाठ करू नका, इट इज अ रॉंग मेथड. ते शब्द ऍक्च्युअली प्रश्नामध्ये कसे मांडले आहेत ते डोक्यात घ्या. ते संपलं. कायझन पुस्तक 2 पेज अ डे, 3 पेजेस अ डे, 5 पेजेस अ डे. सिस्टमॅटिक जा. एका दिवसात गेलात वाचायला, पाठ होणार नाही, लक्षात राहणार नाही. स्टेप बाय स्टेप. मग हे 3 महिन्यामध्ये आपलं ग्रामरही संपताय आणि आपलं ओक्याबही संपताय. याचबरोबर तुम्ही एक गोष्ट विसरू नका, ती म्हणजे टेस्ट सिरीज. ती तुमची टॉपिक वाईज संपते ग्रामरची आणि टॉपिक वाईज संपते ओक्याबची पण. दोन्ही क्लच झालं, संपले. नेक्स्ट पॉइंटला बोलूया आपण, तो म्हणजे पुढचा पॉईंट म्हणजे कॉम्प्रेन्शन. बघा मित्रांनो, कॉम्प्रेन्शन हे शिकवलं जात नाही. दॅट नोबडी कॅन टीच यू हाऊ टू डील विथ द कॉम्प्रेन्शन इन टर्म्स ऑफ आन्सरिंग द क्वेश्चन. इट इज अ रॉंग मेथड. इट इज अ व्हेरी पर्सनल थिंग. इट इज अप टू युअर अंडरस्टँडिंग. कॉम्प्रेन्शन मीन्स व्हॉट? इट इज माय पर्सनल थिंग. आय कॉम्प्रेहेंडेड इट माय सेल्फ. म्हणजे मी ते स्वतः समजून घेतलं आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर डील केले. मग जायचं कसं? सर्वात आधी PYQ 2023 राज्यसेवेपासून जाऊया आपण. 24 पासून, 23 पासून, 22 पासून जात असताना काय करू आपण की त्यात सगळं कॉम्प्रेन्शन वाचूया. पण त्यासाठी काय करायचं आहे, पहिल्यांदा म्हणजे तुमची कॉन्फिडन्स लेवल बूस्ट करण्यासाठी एक पॅसेज 4 ते 5 वेळा वाचायचा. प्रश्न वाचायचे नाही. 4 ते 5 वेळा पॅसेज वाचू, त्यानंतर प्रश्नाकडे जाऊ. म्हणजे माझे 3, 4, 5 करेक्ट येतील. म्हणजे माझा कॉन्फिडन्स अलाइव्ह असेल. म्हणजे असं नाही की मी डायरेक्ट गेलो सॉल्व्ह केलं, 1 मार्क्स आला, 0 आले, मग कॉन्फिडन्स लो होईल. त्या विभागाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन निगेटिव्ह होऊन जाईल. तो पॉझिटिव्ह आणि कॉन्स्टंट ठेवण्यासाठी एक पॅसेज 5 ते 6 वेळा वाचणार. 5 टाइम्स, 6 टाइम्स, अर्धा तास घ्या. हप्त्यातनं वाटल्यास 1 किंवा 2च पॅसेज घ्या. नंतर मी खाली प्रश्न वाचतो. समजलं, आले 3, 4, 5 करेक्ट. नंतर पुढचा पॅसेज, तो पण 3, 4, 5 वेळेस वाचणार मी. पुन्हा मी काय करणार, पुढच्या वीकला किंवा 2 वीकने मग मी पॅसेज 3 वेळा वाचणार, वेगळे पॅसेज. म्हणजे मी कंबाईन बीचे पॅसेज घेतोय, कंबाईन सीचे घेतोय, राज्यसेवेचे घेतोय. म्हणजे डेली किंवा ट्वाइस अ वीक किंवा थ्राइस अ वीक. म्हणजे हप्त्यात मी 3 पॅसेज घेतले, 3 पॅसेज मी 5 वेळा वाचले. पुढच्या हप्त्यात 4 वेळा वाचले, पुढच्या हप्त्यात 3 वेळा, पुढच्या हप्त्यात 2 वेळा. असं रिड्यूस करता करता मग आपण ऑगस्टला येऊ ना, तेव्हा मग 1च वेळा वाचायचा. यात काय होईल, तुम्हाला एक गोष्ट कळेल की तुमचा पॅसेजचा रीडिंग स्पीड काय आहे. नंबर 2, तुम्हाला कळेल की पॅसेजचे कोणकोणते टॉपिक असतात. जसं सोशल असेल, इकॉनॉमिक असेल, पॉलिटिकल असेल, जनरल असेल, फिलॉसॉफिकल असेल. तुम्हाला कळेल की आयोग कशा प्रकारे ते पॅसेज बनवतो. नंबर नेक्स्ट, तुम्हाला हे पण कळून जाईल ह्यात 20, 30, 25 पॅसेज सॉल्व्ह करताना की या PYQच्या बेसवरती ऍक्च्युअली प्रश्नाचे उत्तर कसे काढायचे. म्हणजे एखाद्या प्रश्न उत्तर माझं चुकलं, तुम्हाला कळेल की आयोगाला काय अपेक्षित आहे. या नानाविध गोष्टींचा अभ्यास तुम्हाला होईल. मग याचं रिफ्लेक्शन कुठे करायचं, लास्टला एंडिंगला सप्टेंबर महिन्यामध्ये, ते म्हणजे टेस्ट सिरीज जी आपण ऑगस्ट सप्टेंबरला चालू केली पाहिजे. तेव्हा तुम्हाला कळेल की अरे हा टेस्ट पेपर मी सॉल्व्ह करताना मी PYQचे सगळे कॉम्प्रेन्शन केले, म्हणजे मला ऍटलीस्ट आयडिया तरी आहे. जनरली सांगतो, जी लोक मेन देतात ते कधीही कॉम्प्रेन्शन करत नाही. त्यामुळे या विभागामध्ये सर्वात मोठं तुमचा ऍडव्हान्टेज आहे, तुम्ही जर याच्यावरती वर्क केलं तर तुमच्या सगळ्या स्पर्धकांना तुम्ही तिथे 1-2 मार्काने मागे पडू शकताय. तर आजच ते सुरू करायचं आहे.
सो ग्रामर मी सांगितलं, ओकॅब मी सांगितलं, कॉम्प्रेहेन्सिव्ह मी सांगितलं. आता सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे PYQ. एक सर्वात मी डोक्यातनं काढा की मी कंबाईन सीचा अभ्यास करतो त्यामुळे मी कंबाईन सीचेच PYQ बघेल. दॅट इज रॉंग. बघा प्रश्न कॉपी होतात. कॉपी कुठे होतात बरं? राज्यसेवेचा प्रश्न सीला कॉपी, सीचा प्रश्न बीला कॉपी, इंजिनिअरिंगचा प्रश्न फॉरेस्टला कॉपी, फॉरेस्टचा प्रश्न डिपार्टमेंटल कॉपी. त्यामुळे तुम्हाला जे मी PYQ दिले आहेत जीरोमध्ये एक आणि एक क्वेश्चन, एक वाक्य, सिंगल सेंटेन्स, सिंगल वर्ड, ईच अँड एव्हरी वर्ड इज इम्पॉर्टंट. बघा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्ही जर ग्रामरमध्ये गेला तर ग्रामरमध्ये बेसिकमध्ये घेऊ आपण. बेसिकमध्ये राज्यसेवा 23चा प्रश्न, ईच अँड एव्हरी आयदर नायदर कॉपी पेस्ट आहे, ग्रुप सीला कॉपी पेस्ट आहे, त्याची मांडणी सेम आहे, वाक्य पण सेम आहे. तुम्ही जर सपोज ॲडजेक्टिव्ह चॅप्टरला गेला, ॲडजेक्टिव्ह चॅप्टरमध्ये मेनी टाइम्स आणि मेनी टाइम गोपाल इज सुपिरियर टू, सेम कॉपी पेस्ट वाक्य राज्यसेवेचं कंबाईन सीला. म्हणजे ओकॅबमध्ये राज्यसेवा प्रश्न सीला, बीचा प्रश्न सीला. म्हणजे मला एक सांगायचा PYQ करताना तुम्ही सगळ्या एक्झामिनेशनचं PYQ करा. असं नाही आहे त्यामध्ये की सीचाच प्रश्न सीला कॉपी नाही. ही गोष्ट जर कॉपी पेस्ट होत आहे तर मला एक कळलं पाहिजे की MPSCच्या अंडर प्रश्नपत्रिका तयार करणारा व्यक्ती एकच आहे. 10 लोक नाही आहेत की ग्रुप सीचा व्यक्ती वेगळा आहे, ग्रुप बीचा व्यक्ती वेगळा नाही, तो एकच व्यक्ती आहे. नेक्स्ट, हे करत असताना मला एक गोष्ट कळते की जरी प्रश्न कॉपी नाही झाला तरी स्ट्रक्चर कॉपी होतं. स्ट्रक्चर म्हणजे काय? ABCD, फिल इन द ब्लँक, जोड्या लावा, या सगळ्या गोष्टी कॉपी पेस्ट होता. म्हणजे मी फॅमिलियर होतो PYQशी. मग जेव्हा पेपर माझ्या हातात येईल तेव्हा मला कळेल की हे नवीन नाही आहे, हे मी बघितलेलं आहे. तर PYQ इज द बायबल. ऑलवेज रिमेंबर दिस थिंग. म्हणजे जसं तुम्ही ग्रामर करता, जसं तुम्ही ओकॅब करता, हे PYQ वारंवार वाचत राहायचं आहे. बोर होत आहे PYQ वाचा, कॉन्सन्ट्रेशन होत नाही PYQ वाचा, रात्री झोप लागत नाही PYQच वाचत राहा. म्हणजे प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर ते नवीन वाटणार नाही. सो एवढं इम्पॉर्टंट PYQचं आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट तो म्हणजे टेस्ट सिरीज. बघा आता सगळं नॉलेज तुम्ही गॅदर केलं डोक्यामध्ये, लेक्चर बघितले, PYQ सॉल्व्ह केले, टेस्ट पेपर टॉपिक वाईज संपवल्या, ओकॅब पाठ केल्यात. पण आता रिफ्लेक्शन कसं होईल? रिफ्लेक्शन म्हणजे काय? टेस्ट पेपर. तर टेस्ट सिरीज काय करायचं आपल्याला? एक पेपर मी सॉल्व्ह केला, जर मला पहिल्या पेपरमध्ये 20 मार्क्स आले तर उरले ते 30 आहे जे चुकले आहेत त्यावरती रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं. म्हणजे काय? आता सपोज जुलैपासून जर तुम्ही टेस्ट सिरीजचा भाग झालात, इमॅजिन करू आपण, आणि सपोज तुमचं 50 पैकी फक्त 30च करेक्ट आले, 20 चुकलेत, तर ते 20 मध्ये टॉपिक आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन चॅप्टर ओपन करायचं, त्याचे नोट्स वाचायचे, त्याचे PYQ वाचायचे. सपोज सिंथेसिस म्हणजे सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स चुकलं तेवढं त्याचं टॉपिक, तेवढं त्याचे PYQ. म्हणजे हे रिव्हर्स इंजिनिअरिंग काम पडेल तुम्हाला टेस्ट सिरीजच्या बेसवरती. मग टेस्ट सिरीजमध्ये काय होईल? तुमचं ना इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे. पहिल्या टेस्टला 30, नंतर 32, नंतर 34, नंतर 36. हे तुम्हाला ॲक्च्युली मेजर करायचं की माझं इम्प्रुव्हमेंट होत आहे का. आणि ॲट द एंड ऑफ द सप्टेंबर, जेव्हा सप्टेंबर येतोय किंवा सप्टेंबर महिना स्टार्ट होतोय, तेव्हा ज्या टेस्ट तुम्ही सॉल्व्ह केल्यात, 10, 15 जेवढ्या फुल टेस्ट पेपर, ते सगळ्या वारंवार वाचायच्या. होय, टेस्ट पेपर वारंवार वाचायचे असतात अंडरस्टँड करण्यासाठी प्रश्न काय आहे. एखादा टेस्ट पेपर तुम्ही मागच्या महिन्यात सॉल्व्ह केलेला आहे, तो जर तुम्ही आता घेतला पुन्हा आणि तो सॉल्व्ह करायला घेतला, तर तुम्हाला कळलं पाहिजे की मी हा सॉल्व्ह केलेला आहे का. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण विसरून जातो. म्हणून टेस्ट पेपर रिगरसली सॉल्व्ह करायचे आहे. मग लास्टला ऑगस्ट सप्टेंबरला काय? PYQ आणि टेस्ट पेपर. जो मोर करेल त्याचा स्कोर हाय होईल. म्हणजे स्कोरिंग बॅचवर नाही आहे, स्कोरिंग नोट्सवर नाही आहे, स्कोरिंग फक्त PYQ नाही आहे. PYQs, त्यानंतर टेस्ट पेपर, त्यानंतर तुमचे नोट्स, त्यानंतर तुमचे लेक्चर, या सगळ्यांचा जो पूर्ण आउटपुट आहे तो ना टेस्ट पेपरमध्ये. तुम्ही सगळं नॉलेज डोक्यात घेऊन जर टेस्ट पेपरमध्ये तुमचा स्कोर येत नाही आहे, मग इट इज नॉट अप्लाइड नॉलेज, इट इज जस्ट नॉलेज इन द माइंड. म्हणजे ते फक्त डोक्यात आहे. तर ते ॲक्च्युली ॲप्लिकेशन चेक करण्यासाठी टेस्ट पेपर इज क्रुशियल. जरी तुम्ही टेस्ट पेपर नाही जॉईन केली शाश्वतच्या अंडर, तरी ती प्रिंट काढायची, जोरात घ्यायची आणि सॉल्व्ह करायची. क्लिअर? सो दिस इज द प्रोसेस. डोक्यात मी आधी बाहेर काढा की मला 40+ येणार नाही. काही लोकांचं असं असतं की मला इंग्लिश वाचता येत नाही व्यवस्थित, तरी येईल का? येस. तुम्हाला फक्त इथं प्रश्नांची उत्तरं क्लिक करायची आहे, प्रश्न वाचायचे नाही आहेत मोठ्याने, इंग्लिश बोलायचं नाही आहे. तुम्हाला जर 40+ पाहिजे असतील तेवढं लिमिटेड वाचा जेवढं गरजेचं आहे. अननेसरी रिसोर्स वाचू नका, अननेसरी गोष्टीवरती टाइम वेस्ट करू नका. म्हणजे मला काय म्हणायचं, ऑक्सफर्ड वाचायची गरज नाही आहे. नोट्स घेतली 2025ची अपडेटेड, तुम्ही जिरोला घेतलं PYQ, कायझन घेतलं, डे वाईज प्लॅन केला, दॅट्स ओके. म्हणजे तुमचं ऑगस्ट एंडपर्यंत सगळं संमत आहे. सप्टेंबरला पुन्हा रिव्हिजन आणि टेस्ट पेपर. तर थोडक्यात कॉन्फिडंट राहा PYQवरती. म्हणजे तुम्ही अतिशय लक्ष देऊन वाचा, ते टेस्ट पेपरला महत्त्व द्या आणि नोट्स आता 4-4, 5 तास वाचा, पुन्हा वेळ मिळणार नाही. सो दिस इज ऑल अबाउट द स्ट्रॅटेजी ऑफ कंबाईन C 2024. तर बी कॉन्फिडंट. तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.